वाल्मी कराडला आयसीयू मध्ये ठेवणारे बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात वादाच्या भोवऱ्यात। गरज नसताना कराडला आयसीयू ठेवल्याचा अंजली दमानियांचा आरोप। डॉक्टर अशोक थोरात चांगला माणूस, अंजली दमानियांकडे चुकीची माहिती। थोरातांवर कारवाई करण्याची गरज नाही, सुरेश धसांकडून दमानियांच्या आरोपांचं खंडन। बीडमधील 26 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीतले, अशा पोलीस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करा। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सुदर्शन घुले आरोपी। शिंदेच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढण्याची ठाकरेंची रणनीती। ठाणे पालिका आपलीच राहणार, आतापासून तयारीला लागा। बैठकीत उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। उद्धव ठाकरेंचे आमदार खासदार आमच्या संपर्कात, त्यांना कधी पक्षात घ्यायचं शिंदे ठरवणार। मंत्री संजय शिरसाटांचा दावा। शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फुटणार, संजय राऊतांचा दावा। शिंदे गटात उदय होणार, संजय राऊतांकडून पुनरुच्चार। उद्धव ठाकरेंची फडणवीसांसोबत छुपी रणनीती। राऊतांना माहीत नाही, आमदार रवी राणा यांचं वक्तव्य। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली। वैद्यकीय पथकांकडून जरांगेंची आरोग्य तपासणी। धनंजय देशमुखही जरांगे यांच्या उपोषणात सहभागी होणार। नालासोपाऱ्यात आज पुन्हा तोडक कारवाई। नागरिक आक्रमक होण्याची शक्यता। वसई विरार महापालिकेची 23 जानेवारीपासून 41 अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई सुरू।